Zee 24 तास एक पाऊल पुढे। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून एनडीए मध्ये पुन्हा एकदा वादंग सुरू झाले। नरेंद्र मोदींना भाजपच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करा अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे। जेडीयूने नरेंद्र मोदींना विरोध करणं योग्य नाही, ते आपला निर्णय घ्यायला मोकळे आहेत असं थेट वक्तव्य सिन्हा यांनी केलं आहे। तर हे यशवंत सिन्हांचं वैयक्तिक मत असून भाजपची भूमिका नसल्यामुळे जेडीयू याला महत्त्व देत नसल्याचं जेडीयूचे प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनी स्पष्ट केलं आहे। मोदींनी दिल्लीमध्ये जाऊन कालच राजनाथ सिंग यांची भेट घेतली होती। त्यानंतर आज त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत यशवंत सिन्हा यांनी मागणी केल्यामुळे नरेंद्र मोदींसाठी भाजपमध्ये मोर्चे बांधणी सुरू झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। मैं भी गौर करने के बाद सारी बातों के इसी नतीजे पर पहुंचा हूं कि अगर भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री पद का घोषित उम्मीदवार बनाती है तो चुनाव में भारतीय जनता पार्टी को बहुत बढ़त मिलेगी और इसका बहुत जबरदस्त असर पड़ेगा मतदाताओं के ऊपर। इसमें मुझे कहीं कोई संदेह नहीं है। मेरा मानना है, मैं अपनी व्यक्तिगत राय आपको बता रहा हूं कि कोई अगर आएगा, कोई अगर जाएगा तो बहुत से लोग आएंगे भी। और भारतीय जनता पार्टी एक स्वतंत्र पार्टी है जैसे जेडीयू है और हर पार्टी को अपना फैसला करने का अधिकार होना चाहिए। भारतीय जनता पार्टी का वो बयान नहीं है, आधिकारिक बयान नहीं है। अपने पार्टी के भीतर उनको कहने का हक है किसको प्रधानमंत्री बनाया जाए, किसको नहीं बनाया जाए। जनता दल यूनाइटेड क्या करेगा, इसके सलाह की जरूरत जो है जनता दल यूनाइटेड को नहीं है। हम लोगों ने ये अधिकार यशवंत सिन्हा को नहीं दिया है कि ये आप हमारे एडवाइजरी रोल में रहिए और आपके एडवाइस के अनुसार हम काम करेंगे, ऐसी कोई बात है नहीं। हमको जो कुछ भी कहना था नीतीश कुमार ने भारतीय जनता पार्टी को कह दिया है। बॉल जो है वो भारतीय जनता पार्टी के पाले में है। भारतीय जनता पार्टी इस मामले में जो भी आधिकारिक निर्णय लेगी उस पर हम अपनी प्रतिक्रिया जारी करेंगे। यशवंत सिन्हा के बात को हम भारतीय जनता पार्टी का आधिकारिक बयान नहीं मानते। तर दुसरीकडे नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं वक्तव्य भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केलं आहे। मात्र भाजपच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। इसमें कहीं दो राय नहीं है कि सर्वाधिक लोकप्रिय नेता है। एक ट्रेडिशन ही नहीं, एक सिस्टम भी है कि इस प्रकार के डिसीजन सीएम पीएम इन सब सारी चीजों के बारे में सेंट्रल पार्लियामेंट्री बोर्ड बीजेपी का ये प्रॉपर फोरम है, वो इस संबंध में बातचीत करके फैसला करता है। आणि आता आपण बघूया की एनडीए मध्ये जेडीयूचं महत्त्व नेमकं किती आहे। जेडीयू एनडीए मध्ये भाजप नंतरचा सगळ्यात मोठा पक्ष आहे। लोकसभेमध्ये जेडीयूचे 20 खासदार आहेत। बिहारमध्ये जेडीयू बरोबर भाजपची सत्ता आहे। सत्तेसाठी 272 खासदारांची गरज असते। केंद्रामध्ये 2009 मध्ये एनडीएचं संख्याबळ 159 होतं। त्यामुळे जेडीयू बाहेर पडला तर एनडीएला हा मोठा धक्का असणार आहे। याविषयी आपण अधिक बोलूया। सध्या दिल्लीहून आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके। चावके सर, यशवंत सिन्हांनी आज केलेलं वक्तव्य, यापूर्वी नरेंद्र मोदींनी दिल्लीत जाऊन राजनाथ सिंग यांची घेतलेली भेट आणि आज यशवंत सिन्हांनी मोदींच्या नावाचा केलेला पुकारा, याच्यातून काय नेमके राजकीय संकेत मिळत आहेत, कसं बघायचं या घटनांकडे? भाजपमध्ये जे गेल्या काही दिवसात 23 तारखेला जे फेरबदल झाले त्यानंतर जे भाजपचं स्वरूप बदललं आहे आणि राजनाथ सिंग हे ना तर संघाचे ना दिल्लीतल्या नेत्यांचे सतीचे उमेदवार म्हणून अध्यक्ष झालेले आहेत। त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेऊन राजनाथ सिंग आणि नरेंद्र मोदी जे गुजरातमध्ये एकाकी पडलेले आहेत त्यांच्याही नावाला दिल्लीचे नेते समर्थन देत नाहीत। असे हे दोन नेते एकत्र येऊन आता भाजपवर एकंदरीत आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यातलाच भाग म्हणून यशवंत सिन्हा यांनी हे विधान केलेलं दिसते आणि त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही। कारण भाजप रालोआमधून जनता दल युनायटेड बाहेर पडणं हे मोठं संकट ठरेल विरोधी पक्षांसाठी, विशेषतः एनडीए साठी। आणि त्यातून जे कमकुवतपणा येणार आहे तो परवडणारा नाही। पण तरी देखील
त्या परिस्थितीचा फायदा उठवून मोदींच्या नावावर एक धुमश्चक्री घडवून आणायची एनडीए मध्ये आणि त्याच्यावरून वाद आणि चर्चा घडवून मोदींचं नाव पुढं करायचं आणि जो भाजपनं आतापर्यंत जो बंद केलेला अध्याय आहे की पंतप्रधानांचं नाव निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीच्या आसपास ठरेल अशी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला छेद देऊन यशवंत सिन्हा आता हा एक ट्रायल बलून प्रकार सुरू करतात आहे आणि त्यातून काय निष्पन्न होईल हे आता सांगणं कठीण असलं तरी भाजप आणि एनडीए यांच्यात एक तणावाचं वातावरण मात्र निश्चित निर्माण होणार आहे. अगदी चावके सर, दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जेडीयूचा जो मुद्दा आहे, जेडीयूने आता असं म्हटलंय की यशवंत सिन्हांचं ते वैयक्तिक मत आहे त्यामुळे त्याला आपण फारसं महत्व देत नाही. पर्यंत ठाम राहील का जेडीयूची भूमिका सुद्धा परिस्थितीनुरूप बदलू शकते? जेडीयू हे नितीश कुमारांच्या हाती आहे आणि मात्र तशी परिस्थिती मोदींच्या बाबतीत नाही आहे. मोदींच्या हातात संपूर्ण भाजप नाही, त्यामुळं मोदी भाजपवर एक प्रकारचं नियंत्रण मिळवून या निमित्ताने राजनाथ सिंग हे यांना फार समर्थन नाही पक्षात आणि या परिस्थितीचा फायदा घेऊन नरेंद्र मोदी सरसावले आहेत. काल त्यांची दीर्घकाळ चर्चा झाली राजनाथ सिंगांसोबत. तर नितीश कुमार मात्र आपला इच्छाशक्ती वापरून एनडीएतून बाहेर पडू शकतात, पण मोदीच्या नावावर एनडीए मध्ये फूट पाडून घेणं आणि पायावर कुऱ्हाड मारून घेणं हे भाजपला परवडणार आहे का याचा निश्चितपणे पुढे जाऊन विचार होणार आहे आणि तो व्यापक स्तरावर होईल. यशवंत सिन्हा हे ना तर पक्षाचे प्रवक्ते आहे ना कुठल्याही मोठ्या पदावर आहेत. ते एक ट्रायल बनवून सोडण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे. नक्कीच धन्यवाद सुनीलजी, झी 24 तासचे बोलल्याबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.